नमस्कार. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघातर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ह्या महासंघातर्फे आपण गेले 7 वर्ष म्हणजे जानेवारी 2017 पासून दर महिन्याला सहकार दरबारचं आयोजन करत असतो. करोनाचा मधला पिरियड सोडला तर आपले प्रत्येक सहकार दरबार हे फिजिकल सहकार दरबार ह्या हॉलमध्ये झालेले गणेश रेसिडेन्सीमध्ये, आणि 25वा सहकार दरबार 50वा सहकार दरबार हा आपण वेगळ्या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणावर घेतला होता. आत्ता आपण मागच्या महिन्यातच जानेवारी महिन्यात 75वा सहकार दरबार हा शिवार गार्डनमध्ये घेतला होता, आणि त्याच्या आपले खासदार श्रीरंगप्पा बारणे स्वतः उपस्थित होते, ॲडव्होकेट लहाने पण उपस्थित होते, आणि इकडचे आपले जे नगरसेवक आहेत, विरोधी पक्षनेता नाना काटे हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता हा आपला 76वा सहकार दरबार आहे. या सहकार दरबाराच्या वाटचालीबद्दल थोडंसं बोललं तर असं लक्षात येतं की सुरुवातीला आपण आलेल्या प्रत्येक माणसाचं समाधान होईल त्याला उत्तरं देत होतो. त्यांचे प्रत्येक प्रश्न ऐकून त्यांना आपण उत्तरं द्यायचं. नंतर असं लक्षात आलं की काही प्रश्न हे प्रत्येक सहकार दरबारांमध्ये असतात. म्हणून मग आपण ठरवलं की त्या विषयावर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला बोलवून त्याचं व्याख्यान आपण इथे द्यावं, त्या व्याख्यान अरेंज करावं, आणि त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान अरेंज करायला सुरुवात केली जे सोसायटींचे निगडीत प्रश्न आहेत असे. मग त्याच्यामध्ये लिकेजचे प्रॉब्लेम आहेत, एन्क्रोचमेंटचे प्रॉब्लेम आहे, पार्किंगचे प्रॉब्लेम आहे, शेअर सर्टिफिकेटचे प्रॉब्लेम असेल, डेथ ऑफ मेंबरशिपचे प्रॉब्लेम असतील, किंवा इतर कुठले प्रॉब्लेम असतील. आणि वेगवेगळे अभियानही आपण घेतले होते. प्रॉपर्टी कार्ड अभियानसुद्धा आपण घेतलेलं होतं. अशा प्रकारे आपण घेत होतो. परंतु काय झालं, गेल्या काही महिन्यापासून असं लक्षात आलं की अनेक बाहेरचे लोक, पिंपळे सौदागर सोडून बाहेरचे, पिंपळे सौदागर रहाटणी हा एरिया सोडून दिला, बाकीचे बाहेरचे लोकसुद्धा सहकार दरबारला उपस्थित राहण्यासाठी उत्सुक असतात. आणि गेले काही महिने लोक मुंबईहूनसुद्धा सहकार दरबारला येतात. मुंबई, नाशिक इथले लोक सहकार दरबारबद्दल त्यांना माहिती मिळाली, व्हॉट्सॲपवर माझंच इन्व्हिटेशन गेलं की तिथून यायचे. म्हणजे मला आठवतं की मागे 3 सहकार दरबार दोघंजणं, एक घाटकोपर आणि विक्रोळी येऊन प्रत्येक वेळेस सहकार दरबारला यायचे आणि इथे सगळे त्यांचे जे काय प्रॉब्लेम असेल त्याला सोल्युशन घेत होतात. आणि मग त्यांनी रिक्वेस्ट केली, आणि मग बाकीच्याही लोकांची रिक्वेस्ट आली की विशेषतः कल्याणी नगरमध्ये राहणारे लोक असतील किंवा इतर ठिकाणी लांब राहणारे लोक, सिंहगड रोडचे, की तुम्ही आम्हाला हा सहकार दरबार लाईव्ह उपलब्ध करून द्या किंवा रेकॉर्डिंग उपलब्ध करून द्या की ज्याच्यामुळे आम्हाला त्या विषयाची पूर्ण माहिती मिळेल. आणि म्हणून आपण गेल्या 2 महिन्यापासून आपण हे व्हिडिओ शूटिंग करायचं ठरवलं, आणि ते व्हिडिओ शूटिंग आपल्या फेडरेशनच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल असेल. आजचासुद्धा सहकार दरबार झाला की त्याचा आपण व्हिडिओ शूटिंग करणार आहोत. व्हिडिओ शूटिंग चालू आहे आपलं. हे व्हिडिओ आपल्याला पुणे जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आणि अपार्टमेंट फेडरेशनचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला केव्हाही पाहता येईल. मागच्या वेळेस आपलं जे सेशन झालेलं होतं डेथ ऑफ मेंबरशिप, नंतर मेंबरची डेथ झाल्यावर आपण कुठल्या प्रकारे कागदपत्र घ्यायची आणि कायदेशीर पूर्तता कशी करायची, तर ते सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्याला जवळजवळ 1000च्या आसपास व्ह्यू मिळाले आणि लाईक मिळालेले आहेत. म्हणजे लोकांना ते ॲप्रिशिएट होत आहे. तसंच म्हणून आपण एक पाहिलं की इथे एक मोठ्या प्रमाणावर अपार्टमेंटचे सोसायटी करणं हा लोकांची डिमांड आहे. त्याच्या बाबतीत खूप कन्फ्युजन आहे लोकांमध्ये, खूप कन्फ्युजन. करता येईल का नाही इथपासून काही जण म्हणतात करता येईल, काही जण म्हणतात अजिबात करता येणार नाही, वगैरे 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 अशा अनेक इश्यूज आहेत. आणि बऱ्याच सोसायट्यांचं इथे अपार्टमेंटचं सोसायटीमध्ये कन्व्हर्शन झालेल्या सोसायट्यासुद्धा आहेत. म्हणजे आत्ताचं रिसेंटली नाही, ही जरवळी सोसायटी तर मला वाटतं 7-8 वर्षापूर्वीच त्याचं अपार्टमेंट सोसायटीमध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. तर अशा या ज्वलंत विषयावर आणि ज्याच्यामुळे लोकांच्या मनात खूप संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी म्हणून आपण आपले इथले जे तज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील आहेत ॲडव्होकेट कणाद लहाने यांना आपण इथं बोलवलं आहे. आणि कणाद लहाने हे आपल्या सहकार दरबारशी गेले 3-4 वर्ष अगदी निगडीत आहेत, आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांची जी व्याख्यानं झाली ती सुद्धा लोकांनी खूप ॲप्रिशिएट केली. आणि आता बऱ्याच लोकांची डिमांड अशी की ती व्याख्यानं तेव्हा रेकॉर्ड झाली नाही, आता परत रेकॉर्ड करा आणि यूट्यूब चॅनलवर टाका. त्यामुळे ती जी व्याख्यानं होती महत्त्वाच्या विषयांवरची ती आपण परत एकदा घेऊन यूट्यूब चॅनलवर सुद्धा टाकू आणि लोकांचे काय प्रश्न असतील त्याला उत्तरं देऊ. आजच्या या व्याख्यानामध्ये लहाने सर आपल्याला अपार्टमेंट टू सोसायटी कन्व्हर्शन करायचे असेल त्याची लिगल प्रोसेस काय ती सगळी समजून सांगतील. त्याच्यासंबंधीचे काय जे डॉक्युमेंट्स असतील त्या डॉक्युमेंटही आपण या व्हिडिओमध्ये टाकू की जे स्कॅन केलं त्याचा QR कोड असेल तो स्कॅन केला की तुम्हाला ते डॉक्युमेंट, ते जजमेंट पूर्णपणे पाहता येईल. ज्याच्यामुळे लोकांमधलं कन्फ्युजन जास्तीत जास्त दूर करण्याचा याच्यात प्रयत्न राहील की लोकांना पूर्ण कायदेशीर जी गोष्ट आहे त्याची माहिती व्हावी, हा आपला प्रयत्न राहील. माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट अशी आहे
की व्याख्यान चालू असताना मध्ये प्रश्न विचारू नका. व्याख्यान पूर्ण झालं की ते आपण बंद करू, ते यूट्यूब चॅनलवर टाकण्यासाठी बंद करू आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेणारच आहोत. फक्त अपार्टमेंट टू सोसायटी कन्व्हर्शनसाठी नाही, इतर कुठलेही तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये कव्हर करू. तेवढीच फक्त एक सगळ्यांनी काळजी घ्यावी की व्याख्यान चालू असताना त्यांना डिस्टर्ब करू नका, तर फ्लो कंटिन्यू राहू द्या. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. पुन्हा एकदा आपण इथे आलात म्हणून सगळ्यांचं स्वागत करतो. ॲडव्होकेट लहाने सरांचंही स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. गुड मॉर्निंग ऑल. सर धन्यवाद की हा जो आजचा टॉपिक आहे अपार्टमेंट टू सोसायटी हा आहे महत्त्वाचा टॉपिक आणि ह्याच्याबद्दल बरेच समज आणि गैरसमज आहेत लोकांमध्ये, किंवा होऊ शकतं की नाही होऊ शकत. इथपासून ज्या गोष्टी चालू होतात की अपार्टमेंट म्हणजे काय, अपार्टमेंट आणि सोसायटीमध्ये काय फरक आहेत, इथपासून सगळ्या गोष्टींमध्ये कन्फ्युजन आहे. तर आपल्याला डायरेक्टली ह्या टॉपिकला जाण्याच्या आधी थोड्या काही कायदेशीर आपण तरतुदी समजून घेऊया. आजचा जो आपला टॉपिक आहे ह्याच्यामध्ये 3 कायदे फार महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिला जो आहे महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ॲक्ट 1963, ज्याला आपण मोफा म्हणतो. दुसरा आहे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट ऑफ 1970 आणि तिसरा आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. या 3 कायद्याच्या ह्याच्यामध्येच आपल्या आजच्या पूर्ण गोष्टी ज्या आहेत अपार्टमेंट टू सोसायटी करायचं ह्याच्या सगळे गोष्टी गुपितं लपलेले आहेत. आता पहिला पाहू आपण महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ॲक्ट. त्याचा कलम आहे 4 आणि कलम आहे 10. आता तुम्ही म्हणाल कलम 4 काय आहे, तर कलम 4 हा आहे की जेव्हा केव्हा तुम्ही कधी कुठलाही फ्लॅट बुक करता किंवा परचेस करता, जेव्हा तुम्ही त्या डेव्हलपरसोबत बिल्डरसोबत जे ॲग्रीमेंट करता ते मोफाच्या कलम 4नुसार रजिस्टर्ड होतं. 4नुसार तुम्ही जो करार करता तो करार हा कलम 4नुसार केलेला असतो. आता 10 काय सांगतो, 10 हे सांगतो का एकदा का मिनिमम नंबर म्हणजे किती, 51% युनिट्स, म्हणजे उदाहरण म्हणून 100 फ्लॅट्स आपण पकडू एका प्रोजेक्टमध्ये आहेत, त्यापैकी 51 म्हणजे 51 फ्लॅट विकले गेले 51%, तर बिल्डरनी काय करायचं, तर स्टेप्स सुरू करायच्या. कुठल्या, एकतर सोसायटी, अपार्टमेंट किंवा कंपनी. आता ह्या तिन्ही गोष्टी बघितल्या वाचल्या की आपल्याला एक असा अंदाज येतो की मग हे कायद्याने काय ऑप्शन देऊन ठेवलेले होते का, की 3 पैकी तुम्हाला वाटलं कंपनी करायची कंपनी करा, अपार्टमेंट करायचं तर अपार्टमेंट करा किंवा सोसायटी करायची तर सोसायटी करा. तर त्याचं उत्तर असं नाही आहे. आता आपल्याला थोडं 1963ला जर आपण गेलो तर त्याच्यापूर्वी कुठला कायदा आलेला होता, त्या तिन्हीची क्रोनॉलॉजी समजून घेतली तर पहिला आला होता महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 सालात, मोफा आला 1963 सालात आणि अपार्टमेंट ॲक्ट आला 1970 सालात. आता आज जे आपण रॅपिड डेव्हलपमेंट्स पाहतो मेजर सिटीजमध्ये, तर आपण हे कधी डोक्यात ठेवतच नाही की एखादा प्रोजेक्ट जो आहे तो 5 आणि 10 फ्लॅटचा असू शकतो. आपल्या डोक्यामध्ये एकच असतं की आपल्याही पिंपळे सौदागर भागात असेल मिनिमम प्रोजेक्ट जो आहे 100-200 फ्लॅटच्या पुढंच होतो, त्या अगदी हजारांवरती फ्लॅट्स असलेलेही प्रोजेक्ट आहेत. पण 1963मध्ये जेव्हा हा कायदा आला तेव्हा सिच्युएशन अशी नव्हती. सिच्युएशन अशी होती की अगदी 5 आणि 6 फ्लॅटचे देखील प्रोजेक्ट्स असायचे, स्टँड अलोन बिल्डिंग असायच्या. आणि मग त्या ठिकाणी एक अडचण यायला लागली की तिथं सोसायटी बनणं अवघड व्हायला लागलं. आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट हा सांगायचो की 10पेक्षा जास्त म्हणजे 11पेक्षा जर जास्त युनिट असतील तरच तिथं कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना होऊ शकते. मिनिमम 11च्या खाली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची तेव्हा स्थापना होत नव्हती. आत्ता जे काही लेटेस्ट अमेंडमेंट आहेत त्याच्यामध्ये त्या तरतुदी टाकलेल्या आहेत. अगदी 5 आणि 6 फ्लॅटची आज सोसायटी करता येते. तेव्हा ह्या सोसायट्या कमी फ्लॅटच्या बनत नव्हत्या. म्हणून 1970मध्ये नवीन कायदा आणला गेला अपार्टमेंट ॲक्ट, आणि अपार्टमेंट ॲक्टमध्ये हे तरतूद टाकल्या गेली की जिथं सोसायटी बनू शकत नाही आणि कंपनी फॉर्म केल्या जाऊ शकत नाही, म्हणजे जिथं 5पेक्षा जास्त युनिट्स आहेत आणि 11पेक्षा कमी युनिट्स आहेत अशा केसमध्ये अपार्टमेंट ॲक्ट लागू केला जाईल. पण बघा कायद्यात कधी लिहिताना आपण म्हणू की बऱ्याच गोष्टी ठळक लिहिलेल्या नसतात आणि त्याचा बऱ्याच समाजावरती परत परिणाम होतो. आमच्याकडे एक सांगितलं जातं तत्त्व, लॉ इज फॉर द सोसायटी अँड सोसायटी इज नॉट फॉर द लॉ. म्हणजे कायदा हा समाजासाठी आहे आणि समाजात जसा बदलेल, गरजा बदलतील तसा त्या कायद्यानेही आपलं रूपरेषा बदलली पाहिजे. म्हणून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी केल्या गेली, नंतरचे अमेंडमेंट्स आहेत पुढे जे आपण आता समजणार आहोत कसं करता येतं काय नाही. आता जेव्हा ह्यामध्ये लिहिल्या गेलेल्या काही गोष्टी होत्या, आता एक समजून घेऊ. सोसायटी फॉर्म करायची आहे तुम्हाला, एक 100 युनिट्सचा प्रोजेक्ट आहे, 51 युनिट्स विकल्या गेलेले आहेत. डेव्हलपरचं इंटेन्शन आहे की आता तिथं सोसायटी बनवायची आहे. तर काय करावं लागेल डेव्हलपरला,
कमीत कमी जे 51 लोक विकल्या गेलेले आहेत त्यांच्या सह्या लागतील, म्हणजे मेजॉरिटी मेंबरच्या सह्या लागतील. अशा सह्या झाल्या की तो जो बिल्डर आहे पुढं सोसायटी फॉर्मेशनची प्रोसेस इनिशिएट करतील, रजिस्ट्रेशन करून मग मॅनेजमेंट कमिटीला हँडओव्हर करतील. इथं 51% युनिट्स आहेत. आता ह्या दोन फार बारकाव्याच्या गोष्टी आहेत ज्याचं एक्सप्लॉयटेशन फार जास्त प्रमाणात झालं 1970 सालापासून. म्हणजे तुम्हाला जर सोसायटी बनवायची आहे तर तुम्हाला मेजॉरिटी लोकांची तिला कन्सेंट लागेल. शब्द काय मेजॉरिटी आहे ती पर्सेंटेज दिलेली आहे, कारण की कधी माहितीच नव्हतं की 20 लोकांची सोसायटी बनेल, 100ची बनेल, 500ची बनेल की 1000ची बनेल. नंबर डिफाईन नव्हता. पण अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये मित्रांनो एक गोष्ट फार गंमतशीर आपण म्हणूया. अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये किती लोकांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे हा मजेशीर विषय आहे की किती लोकांनी अपार्टमेंट आम्हाला मान्य आहे असं म्हणलं पाहिजे. आता 101 युनिट्स आपण जे उदाहरण मागापासून बघतोय, 100 फ्लॅटची एक प्रोजेक्ट आहे. डेव्हलपरनी काय ठरवलं की आता मला ह्या प्रोजेक्टमध्ये सोसायटी नाही बनवायची, मला इथं अपार्टमेंट कंडोमिनियम रजिस्टर करायचे. मग पहिली स्टेप तो सेक्शन 2नुसार तो डेव्हलपर जे आहे ते डीड ऑफ डिक्लेरेशन म्हणजे घोषणापत्र करेल. आता ते घोषणापत्र झालं म्हणजे अपार्टमेंट झालं का नाही, कायदा सांगतो आता किती लोकांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा नक्की गोष्ट येईल, मेजॉरिटीने ॲक्सेप्ट करायला पाहिजे. जसं सोसायटीच्या बाबतीत मेजॉरिटी आहे, इथंही मेजॉरिटी पाहिजे, पण तसं नाही आहे. मिनिमम 5 लोकांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे 100चा प्रोजेक्ट आहे, डिक्लेरेशन डीड झालेलं आहे आणि 5 लोकांनी मान्य केले की आम्हाला आता हे अपार्टमेंट मान्य आहे, मग त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना होऊ शकत नाही. हा जसं आपल्याला एकदम ऐकल्यास काय वाटतं की हे कुठंतरी अन्यायकारक गोष्ट आहे. 5 नंबर कुठून आला बरं? कायदा लिहिताना 5च नंबर का टाकला गेला हा प्रश्न थोडा उपस्थित होण्यासारखा आहे. आता ह्याच्या मागचं लॉजिक जर आपण पाहिलं तर मी काय सांगितलं सुरुवातीलाच की 10पेक्षा खालची जर असेल आणि 5पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी काय होईल, अपार्टमेंट होईल. म्हणजे 9 प्रोजेक्ट एका प्रोजेक्टमध्ये फक्त 9 युनिट्स आहेत आणि 9 मधल्या 5 लोकांनी मान्यता दिली तर तिथं गोष्ट संपली. पण कायदा लिहिणाऱ्याला हे माहितीच नव्हतं की 9 ह्या आकडा जरी त्यांच्या डोक्यात असला तो कुठं लिहिला गेला नाही. त्यामुळे आता सर्रास काय व्हायला चालू झालं की 5 लोक जवळचे घ्यायचे, अपार्टमेंट रजिस्टर करायचं आणि एकदा का अपार्टमेंट रजिस्टर झालं की मग त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना होऊ शकत नाही. हे कुठं लिहिलं आहे? मी जे सांगितलं की परत सोसायटीची स्थापना होऊ शकत नाही. कलम 10मधला आपण पहिला पॅरा म्हणजे पहिला सब क्लॉज जो पाहिला की अपार्टमेंट एकदा 51% युनिट्स विकल्या गेले की तिथं सोसायटीची स्थापना अपार्टमेंटचं जे काय आहे ते करायचं. सेक्शन 10(2) सांगितलेलं आहे मोफाच्या, एकदा का अपार्टमेंट रजिस्टर झालं. आता अपार्टमेंट रजिस्टर झालं म्हणजे आपण सर्वांनी एक गोष्ट क्लिअर समजली पाहिजे. अपार्टमेंट रजिस्टर झालं म्हणजे बिल्डरने घोषणापत्र रजिस्टर केलेलं आहे प्लस मिनिमम 5 लोकांनी त्याला मान्यता दिलेली आहे बाय व्हर्च्यू ऑफ द डीड ऑफ अपार्टमेंट. मग त्या केसमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना होऊ शकत नाही. अगदी 2018पर्यंत असं होतं की वन्स अपार्टमेंट इज ऑलवेज अपार्टमेंट. म्हणजे एकदा का अपार्टमेंट झालं की ते अपार्टमेंट म्हणूनच अस्तित्वात राहील, तिथलं परत सोसायटी बनू शकणार नाही. आता मी वन्स अपार्टमेंट इज ऑलवेज अपार्टमेंट ही शब्द जे वापरला हे कशासाठी बरं? तर आपल्याला आता परत जावं लागेल अपार्टमेंट ॲक्टमध्ये. अपार्टमेंट ॲक्टमध्ये जरा महत्त्वाच्या आजच्या आपल्या टॉपिकच्या अनुषंगाने 2 कलम आहेत. पहिला कलम आहे कलम 2, दुसरा कलम आहे कलम 14. आता कलम 2 काय सांगतो? कलम 2 सांगतो की ग्रँटर म्हणजे एकतर लँड ओनर किंवा तो डेव्हलपर ज्यांनी तो प्रोजेक्ट विकसित केलेला आहे त्याला जर अपार्टमेंट रजिस्टर करायचं असेल तर त्यांनी घोषणापत्र रजिस्टर करायचं आणि घोषणापत्राचा काय मसुदा असला पाहिजे ते पुढं रूल्समध्ये दिलेलं आहे. कलम 14 सांगतो की जर त्या अपार्टमेंट ॲक्टमधनं स्वतःला बाहेर काढायचं असेल, आता आपल्याला ते नको आहे अपार्टमेंट, सोसायटी करायची आहे किंवा कंपनी करायची आहे, की जे काही आपल्याला प्रस्तावित कायद्यानुसार ऑर्गनायझेशन रजिस्टर करता येतील त्या करायच्या असतील तर कलम 14 सांगतो की पूर्वी ओरिजिनल जो स्टॅट्यूट 1970मध्ये पास केला गेलेला होता त्याच्यामध्ये शब्द जे होता ऑल अपार्टमेंट ओनर्स टुगेदरली कॅन विड्रॉ द प्रॉपर्टी फ्रॉम द अपार्टमेंट्स ॲक्ट. सर्व जे अपार्टमेंट होल्डर्स ओनर्स आहेत ते एकत्र येऊन असा एक इन्स्ट्रुमेंट एक्झिक्यूट करतील. इन्स्ट्रुमेंट म्हणजे दस्त. एकदम आपण लेमॅन लँग्वेजमध्ये इन्स्ट्रुमेंट हा शब्द न वापरता आपण त्याला म्हणू दस्त. दस्त म्हणजे आपल्याला परत एक घोषणापत्र एक्झिक्यूट करायचं आहे जे कलम 14नुसार आहे. त्याच्यात आपलं इंटेन्शन काय आहे की आपण अपार्टमेंट ॲक्टमधनं विड्रॉ होणार आहोत आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टला आपण समर्पित होणार आहोत किंवा सोसायटी रजिस्टर करणार आहोत. आता दोन्हीमध्ये काय फरक झाला? ऑल अपार्टमेंट ओनर्स म्हणलं की तिथं 100% लोकं आली.
मग आपण परत आपल्या उदाहरणावर येऊया की 100 फ्लॅटचं युनिट होतं, एक प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये डेव्हलपरने अपार्टमेंट ॲक्ट खाली सेक्शन 2नुसार रजिस्ट्रेशन केलं. 5 लोकांनी त्याला मान्यता दिली. आता बाकीच्या 95चं त्यांनी केलंच नाही. पण बाकीच्या 95ना असं वाटलं की नाही, आता आपण सोसायटी फॉर्म करू. त्यांनी कलम 14नुसार तो डॉक्युमेंट दस्त तयार केला. 95 लोकांनी सह्या केल्या आणि ठरवलं आता आपल्याला सोसायटी करायची. होऊ शकते का? 2018च्या आधी नाही होऊ शकत. त्याला 100% पाहिजे, म्हणजे 100 जेवढ्या आहेत तेवढ्याच लोकांच्या सह्या पाहिजेत. आता बघा 2018मध्ये काय घडलं. 2018मध्ये एक गोष्ट घडली की आता जे जुने अपार्टमेंट्स होते, जे बऱ्यापैकी आता रिडेव्हलपमेंटला येत होते, रिडेव्हलपमेंटला जेव्हा हे अपार्टमेंट्स यायला लागले तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत रिडेव्हलपमेंटसाठी. कारण की बरेच आपण युजली पाहतो रिडेव्हलपमेंटला 100% फार कमी ठिकाणी कन्सेंट मिळतात. सगळेच लोक काही त्याला संमती देतील असं नसतं. काही मेंबर्स आपली बार्गेनिंग पॉवर वापरून अजून आपल्या पदरात काही जास्त मिळतं का ह्याचा प्रयत्न करत असतात. आता 2018 सालामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाला ही गोष्ट म्हणजे ॲब्सोल्युटली अपेक्षित होतीच की असं म्हणणं योग्य नाही की 1970 सालामध्ये आमच्याकडनं झालेली एक चूक आहे आणि आता आम्ही ती सगळी स्क्रॅप करतो आहे आणि चेंज करतो आहे. कारण की 70पासून 2018पर्यंत सगळ्या गोष्टी बदलत आल्या. म्हणून 18मध्ये त्यांनी एक अमेंडमेंट केली. त्यांनी सांगितलं जे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे, झालेला आहे, आता ह्याच्यावरती एक सोल्युशन पण पाहिजे. तर सोल्युशन त्यांनी काय शोधलं, जिथं जिथं अपार्टमेंट ॲक्टमध्ये ऑल अपार्टमेंट ओनर्स होल्डर्स हा शब्द होता, ऑल शब्द होता, त्याला त्यांनी चेंज करून टाकला अमेंडमेंटद्वारे आणि आता तिथं मेजॉरिटी हा शब्द टाकला. फक्त एवढी चेंज केली. परत कलम काही ॲड केल्या गेलेल्या आहेत रिडेव्हलपमेंटच्या अनुषंगाने. अपार्टमेंटचंही रिडेव्हलपमेंट योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून किती टक्के अपार्टमेंट होल्डरची कन्सेंट पाहिजे ह्या देखील त्याच्यात अमेंडमेंट त्यांनी सुचवल्या. आपल्या टॉपिकच्या अनुषंगाने फक्त एकच अमेंडमेंट महत्त्वाची, ती म्हणजे ऑल शब्द काढून मेजॉरिटी हा शब्द टाकला गेला. ह्याचा इफेक्ट काय झाला, 100वरनं डायरेक्ट आपण आता 51वर आलो. 51% लोकांच्या तिथं सह्या असतील तर अपार्टमेंट रजिस्टर जे झालेलं आहे त्याच्यातनं आपण विड्रॉ होऊन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची स्थापना करू शकतो. आता आपण एक गोष्ट समजून घेऊया. आता हे करायचं ठरलं आहे, एखादी जी प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमधल्या लोकांनी ठरवलं की आता आपल्याला अपार्टमेंटमधनं बाहेर निघायचं आहे आणि आपल्याला कॉपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करायची. मग काय काय होईल, तर सर्वात पहिली गोष्ट ही होईल की एक सर्वांमध्ये एक युनॅनिमस ठराव पास होईल आणि त्या ठरावामध्ये ठरलं जाईल की आता आपल्याला अपार्टमेंटमधनं बाहेर निघायचं आहे. मग त्यानंतर एक दस्त तयार केला जाईल, जो दस्त आहे कलम 2नुसारचा. आता आम्ही ह्या आजच्या टॉपिकमध्ये आपण जे 2 गोष्टी डॉक्युमेंट जे फार महत्त्वाचे आहेत, बाकीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला गुगलवरती सगळीकडे मिळू शकतात, पण 2 जे आहेत, एक म्हणजे एक जजमेंट आहे मुंबई उच्च न्यायालयाचं, ज्याला आज आपण रेफर करणार आहोत. त्याचा जो QR कोड आहे तो ह्या व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवरती दिसेल, जो तुम्ही स्कॅन केला की पूर्ण जे 22 पानाचं जजमेंट आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकाल. आणि दुसरा आपण एक इंडेक्स 2, की बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ते घोषणापत्र जे आहे कलम 14चं ते कसं लिहिलं पाहिजे, डिक्लरंट म्हणजे कोण, त्याच्यावरती कशा सह्या असल्या पाहिजेत. तर असं रजिस्टर झालेलं एक जे घोषणापत्र आहे ज्याच्यामधनं विड्रॉ केली गेलेली प्रॉपर्टी आहे, त्या अशा रजिस्टर झालेल्या डॉक्युमेंटचं एक इंडेक्स 2 तेही आम्ही देणार आहोत. मग त्या इंडेक्स 2वरनं तुम्ही परत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जाऊन तो पूर्ण डॉक्युमेंट हा डाउनलोड करू शकता. असे 2 डॉक्युमेंट आपण शेवटी व्हिडिओच्या शेवटी अपलोड करणार आहोत. आता हे 2 डॉक्युमेंट का आहेत, का महत्त्वाचे आहेत, त्यातलं पहिलं म्हणजे ते जजमेंट. त्याच्यावर जाण्याच्या आधी आपण पहिलं बघूया की हे जजमेंट येण्याच्या आधीची प्रोसेस काय होती. म्हणजे आता 3 कालखंड महत्त्वाचे आहेत. 18च्या आधी ते तर आपण सर्व विसरूनच जाऊया, कारण की ती परिस्थिती आता आपल्याला विचारात घेण्याची गरज नाही. आता फक्त 18 नंतरची पोझिशन ही आहे, मेजॉरिटी लोक आपल्यासोबत आहेत, अपार्टमेंटचं कॅन्सलेशन किंवा विड्रॉल फ्रॉम दी अपार्टमेंट्स ॲक्ट होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, एकदा का हा दस्त रजिस्टर झाला की मग सोसायटी कशी स्थापन होईल. मग परत कलम 10(1) बिल्डर नॉन कॉपरेशनमध्ये जाण्याची गरज आहे का, परत नॉन कॉपरेटिव्ह टाईपमध्ये सोसायटी रजिस्टर करायची का डायरेक्ट सोसायटीचं रजिस्ट्रेशन आपण जाऊन करू शकतो, ह्या संदर्भातला हा जजमेंट आहे. तर आपण 51% लोक एकत्र आलो, ठराव पास झाला, दस्त जो आहे तो दस्त तयार केला गेला, त्याच्यावर 51% लोकांनी सही, अंगठा, फोटो लावले आणि तो दस्त पुढं अबेंडंट प्रिकॉशन म्हणून मी जे फॉलो करतो त्यातली एक गोष्ट आहे की डायरेक्ट दस्त रजिस्टर करण्यासाठी जायचं नाही. का नाही जायचं, डायरेक्ट जाऊ शकत नाही का, तर डायरेक्ट आपण जाऊ शकतो रजिस्ट्रेशनला. पण मला जे काही मागं पास्ट एक्सपिरियन्स आहेत असे
त्यामध्ये डेव्हलपर कुठं ना कुठं आडकाठी करण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा डॉक्युमेंट रजिस्टर झालं रे झालं, ते म्हणतात की कॅन्सलेशन डीड. हा शब्द फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, की ज्यांना कायद्याची हे काही थोडं बॅकग्राऊंड असतं त्यांना एक गोष्ट माहिती असते की एकदा का टायटल पास ऑन झालं म्हणजे एकदा का सेल डीड झालं. आपण एक समजून घेऊया, तुम्ही एक ॲग्रीमेंट केलेलं आहे, करारनामा केला आणि करारनाम्यानुसार तुमचं असं पुढं ठरलं की आपल्याला आता ही प्रॉपर्टी विकत घ्यायची नाही आहे किंवा जो विकत असेल त्याचं असं आलं की मला ही विकायची नाही आहे, तर कॅन्सलेशन होऊ शकतं का? रद्दलेख आपण ज्याला रजिस्ट्रेशनच्या शब्दात वापरतो, रद्दलेख होऊ शकतो का? होऊ शकतो. त्यासाठी स्टॅम्प ड्युटी किती लागते? 100 रुपये लागते, फक्त 100 रुपये लागते. आणि जी ओरिजिनल ॲग्रीमेंटच्या वेळी तुम्ही भरलेली स्टॅम्प ड्युटी आहे ती पूर्ण रिफंड होते. आणि आता ॲग्रीमेंट न होता आता सेल डीड झालेलं आहे, म्हणजे पासिंग ऑफ टायटल झालेलं आहे. मालकी जी आहे अ माणसापासून ब माणसाला हस्तांतरित झालेली आहे आणि आता ते कॅन्सल करायचं आहे. होऊ शकतं का? होऊ शकतं. रद्दलेख होऊ शकतो. त्याला स्टॅम्प ड्युटी किती लागते? स्टॅम्प ड्युटी त्याला पूर्ण लागते जेवढी खरेदी खात्याला लागते. म्हणजे जी काय आता पुण्यामध्ये आज 60% स्टॅम्प ड्युटी जी लागते व्हॅल्यूच्या, तेवढी भरावी लागते, तरच ते पलटवता येईल किंवा रद्द होता येईल. अदरवाईज कोर्टाचं जजमेंट पाहिजे, कोर्टाने डिक्लेअर केलं पाहिजे की आम्ही हा दस्त खरेदी खत रद्द करत आहोत. मग बऱ्याच वेळा आडकाठी घालण्याचा प्रयत्न काय केला गेला की एकदा का अपार्टमेंट झालेलं आहे, डीड ऑफ अपार्टमेंट झालेत म्हणजे आम्ही पासिंग ऑफ टायटल करून टाकलेलं आहे, आमचं टायटल पास ऑन झालेलं आहे फ्लॅट परचेसरवर. आता जर का तुम्ही ते विड्रॉ करताय, कॅन्सल करताय, तर तुम्हाला पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल गव्हर्नमेंटला. आणि तुम्ही न स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरल्यामुळं लॉस ऑफ रेव्हेन्यू होतो. मग त्यासाठी परत केसेस होतात डिपार्टमेंटकडं. मग ह्या सर्व पुढल्या कॉम्प्लिकेशनमधनं वाचण्यासाठीची सगळ्यात सोपी प्रोसेस काय आहे? आपण जे डॉक्युमेंट तयार करतो आहे त्याला कॅन्सलेशन नाही आहेच हा शब्द. मुळात आपण जे शब्द वापरतो टर्मिनॉलॉजी ह्या चुकीच्या आहेत. कॅन्सलेशन नाही आहे, विड्रॉल आहे. मग विड्रॉल म्हणलं की ते फर्स्ट घोषणापत्र आलं आणि त्याच्यावरती जी काय पूर्वी 100 रुपये होते, पण आत्ता जे अमेंडमेंट झाली, आता 100चं डिनॉमिनेशनच महाराष्ट्रातनं बंद करून टाकलं, आता 500 रुपयाची जी काय स्टॅम्प ड्युटी लागते तीच ॲट्रॅक्ट होते. कारण की आपण फक्त ती घोषणा करतो आहे. पासिंग ऑफ टायटल आणि हे कॉम्प्लिकेटेड पुढले विषय येतच नाही. मग या सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी कुठलाही दस्त तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी IGR डिपार्टमेंटकडे जाऊन तुम्ही त्याला ॲडज्युडिकेट करू शकता. ॲडज्युडिकेट म्हणजे काय? तर अभिनिर्णय डॉक्युमेंट रजिस्टर करण्याच्या आधीच तुम्ही जाऊन त्यांना सांगता की गव्हर्नमेंटने स्वतःच त्या कंट्रोलिंग बॉडीने चेक करून सांगावं की एक्झॅक्टली आम्ही पैसे भरायचेत किती स्टॅम्प ड्युटीचे. मग हे केल्यामुळं काय होईल? जी पुढले कॉम्प्लिकेशन्स आहेत, परत लॉस ऑफ रेव्हेन्यू आणि तक्रारी आहेत, ह्या सगळ्यांना कुठंतरी आवर लागल्या जाऊ शकतो आणि पुढं कॉम्प्लिकेशन्स आपले वाढणार नाही. मग एकदा हा दस्ता आपण सही केला, अभिनिर्णित केला, अभिनिर्णय झाल्यानंतर म्हणजे ॲडज्युडिकेट झाल्यानंतर आपण कुठल्याही ज्या ज्युरिडिक्शनमध्ये आपण येतो त्या सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन आपण तो डॉक्युमेंट रजिस्टर करू शकतो. आता एकदा डॉक्युमेंट रजिस्टर झाला की मग पुढं काय? मग पुढं आपले जे कॉपरेटिव्हचे फॉर्म्स आहेत, तर जनरली आम्ही करताना काय करतो, दोन्ही दस्तावरती एकदा सह्या घेतो. म्हणजे 2 फाईल बनवतो, एक विड्रॉलची फाईल आणि एक सोसायटी फॉर्मेशनची फाईल, ज्याने टाईम वाचेल आणि परत परत सह्या घेण्याची गरज पडणार नाही. आता पूर्वी काय होतं, हे जजमेंट जे मी आज तुम्हाला सांगणार आहे ह्याच्या आधीची परिस्थिती पाहूया. पूर्वी असं विड्रॉल झाल्यानंतर बिल्डरला एक नोटीस पाठवल्या जायची की आता आम्ही अपार्टमेंटमधनं विड्रॉ झालेलो आहोत आणि ह्या नोटीससोबत एक फॉर्म झेड दिलेला आहे. फॉर्म झेड काय आहे? तर कन्सेंट फॉर्म आहे. कॉपरेटिव्ह सोसायटी तुम्हाला रजिस्टर करायची असेल तर बिल्डरची फक्त 1-2 पानाचा जो फॉर्म आहे फॉर्म झेड, त्याच्यावरती सही लागते. आणि ती सही असेल की सोसायटीची जी प्रोसेस आहे ती मॅक्झिमम 1 महिन्यामध्ये पूर्ण रजिस्ट्रेशनची कंप्लीट होते. हा फॉर्म झेड आम्ही देतो आहे, त्याच्यावर तुम्ही सही द्या. आणि तुम्ही सही नाही दिली की मग कलम 10(1) नुसार आपण DDR ऑफिस म्हणजे कॉम्पिटंट ऑथॉरिटी ह्यांच्याकडे केस फाईल करायचो. मग केस झाली फाईल की बिल्डरला नोटीस जायची, बिल्डरचं म्हणणं ऐकलं जायचं, मग निकाल द्यायचा. आणि निकालामध्ये हे DDR ऑफिस एक सांगायचं की आता फॉर्म झेडची आवश्यकता नाही आहे, आमचा आदेश जो आहे ह्या आदेशानुसार तुम्ही सोसायटी रजिस्टर करा. आता ही जी केस आपण सांगणार आहोत ह्यांनी फरक काय झाला? म्हणजे DDR ऑफिसमध्ये तुम्ही अर्ज फाईल केला, केस फाईल झाली, बिल्डरचं परत त्याच्यावर म्हणणं आलं, आक्षेप आला, लॉस ऑफ रेव्हेन्यूचे ग्राउंड्स आले, तक्रारी आल्या, ह्या सर्वांमध्ये नाही म्हणलं तरी एक साधारण 6 महिने ते 1 वर्षाची प्रोसेस जायची. आणि मग 1 वर्षानंतर समजा पॉझिटिव्ह निकाल आला की सोसायटी रजिस्टर करा, तर आनंद व्हायचा. नाही आला तर मग परत त्याच्यावरती हायकोर्टात जाणं आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. तर एक जजमेंट जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचं, ते जजमेंटचं मी टायटल सांगतो. मेरू हाईट्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी
चं हे जजमेंट आहे, रिट पिटिशन नंबर 8283/2022. हे जजमेंट फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. ह्याच्यात काय झालेलं होतं, ही मेरू हाईट्स म्हणून जी सोसायटी आहे ही मुंबईच्या माटुंगा भागामध्ये होती आणि माटुंगा भागात ही सोसायटी होती. सोसायटीच्या जनरल बॉडीमध्ये ठराव पास केला गेला आणि मग तो इन्स्ट्रुमेंट जो आहे आपण जे सांगितलं दस्त, तो रजिस्टर केला गेला. रजिस्टर केल्या गेल्याच्या नंतर डायरेक्टली सोसायटी रजिस्ट्रेशनची प्रोसेस इनिशिएट केल्या गेली. म्हणजे कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे अर्ज फाईल केला गेला नाही, 10-1 इन्वोकच केला गेला नाही. तर बेसिक्स हे होतं की एकदा का डेव्हलपरने कलम 10 अपार्टमेंट ॲक्ट किंवा रजिस्ट्रेशन केलं आहे तर त्यांनी त्यांचं ऑब्लिगेशन जे आहे ते फुलफिल केलेलं आहे. जे कायद्यानुसार त्यांच्यावर जबाबदारी होती, उत्तरदायित्व होतं ते पूर्ण केलेलं आहे. आता ही चॉईस आहे लोकांची, आपल्याला त्या अपार्टमेंटमध्ये राहायचं आहे का सोसायटी करायची आहे. जर लोकांनी हे युनॅनिमसली ठरवलेलं आहे, मेजॉरिटीने ठरवलेलं आहे की आता आपल्याला अपार्टमेंटमधनं सोसायटीला जायचं आहे, तर परत बिल्डरच्या कन्सेंटची गरज कशाला पाहिजे. तर फॉर्म झेडवर सहीची आवश्यकताच नाही आहे, कारण की त्यांनी जे करायचं होतं ते करून मोकळे झालेले आहेत. आता हे मेजॉरिटी लोकांचा डेमोक्रेटिक विषय आहे की आपल्याला सोसायटीची स्थापना करायची आहे. मग ह्या केसमध्ये डायरेक्ट सोसायटी रजिस्ट्रेशन केल्या गेली फॉर्म झेड शिवाय. आता कुठं आडखाटी करणारे असेच हे प्रवर्तक समजूया आपण होते, त्यांनी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टचा कलम 21A इन्वोक केला. 21A काय सांगतो, जेव्हा कुठलीही सोसायटी ही गव्हर्नमेंट ऑफिशियल्सला किंवा कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला फसवून रजिस्टर केल्या जाते किंवा मॅन्युपुलेट करून रजिस्टर केल्या जाते, तेव्हा डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रारला अधिकार आहेत की ती सोसायटी डी रजिस्टर करायची. मग ह्या केसमध्ये काय झालेलं होतं, असं डी रजिस्ट्रेशनचा अर्ज फाईल केला गेला जॉईंट डिव्हिजनल रजिस्ट्रारकडं आणि त्याच्यावरती हे हायकोर्टामध्ये गेलेलं फायनल अपील होतं. आता जॉईंट डिव्हिजनल रजिस्ट्रारांनी देखील सांगितलं की फॉर्म झेड, आता ही टेक्निकल मिस्टेक म्हणूया आपण, कुठल्या ऑथॉरिटीला आपल्याला म्हणजे त्यांच्यावरती काही रिमार्क पास करण्याच्या आधी, की त्यांनी एक टेक्निकल किंवा एक आपण मेकॅनिकल ऑर्डर पास केली की हो फॉर्म झेडची तर मॅन्डेटरी रिक्वायरमेंट असताना देखील सोसायटी रजिस्टर झाली आहे, सर हे जे आहे मॅन्युप्युलेशन ऑन गव्हर्नमेंट आहे म्हणून आम्ही ही जी आहे मेरू हाईट्स कोऑपरेटिव्ह सोसायटी ही डी रजिस्टर करत आहोत. त्याच्यावरती सोसायटीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाने सोसायटी परत ॲक्टिवेट रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती हे केली आणि जॉईंट डिव्हिजनल रजिस्ट्रारचा निकाल क्वॅश आणि सेटअसाईड केला. आणि कोर्टाने एक महत्त्वाचा निकालामध्ये पॉईंट दिला की एकदा का सोसायटी म्हणजे बिल्डरने अपार्टमेंट केलं असेल आणि लोकांनी त्याला विड्रॉल केलेलं असेल तर मग त्या केसमध्ये परत तुम्हाला कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे जाऊन परत ती केस करणे, बिल्डरचे कन्सेंट नाही, ही जी गोष्ट आहे ती करण्याची आवश्यकता नाही. मग आता ह्याने काय झाला नेट इफेक्ट आपण समजूया. जे 6 महिने ते 1 वर्षाची प्रोसेस होती तिथं जाणे, केस फाईल करणे, ती करण्याची आता आवश्यकता नाही. म्हणजे आज जर करायचं तर आपण काय करणार, एक म्हणजे आपल्याला तो दस्त जो सही केलेला आहे तो ॲडज्युडिकेट करायचा आहे. ॲडज्युडिकेट झाला की तो रजिस्टर करायचा आहे. रजिस्ट्रेशन झालेल्या दस्ताची सर्टिफाईड कॉपी आणि आपली सोसायटी फॉर्मेशनची फाईल डायरेक्टली डेप्युटी रजिस्ट्रार किंवा ॲसिस्टंट रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन सबमिट करायची आणि 1 महिन्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट्स काय काय असतात. मग एक प्रश्न आला की आपल्याला तर तिथं जायची गरज नाही आहे. मग सोसायटी आपल्याला ठरलं आहे आपल्याला अपार्टमेंटमधनं विड्रॉ करायचं आहे तर मग डॉक्युमेंटेशनचा पार्ट पण महत्त्वाचा आला. डॉक्युमेंटेशनच्या पार्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, सर्व सभासदांचे इंडेक्स 2, जेवढे सभासद आहेत सर्वांचे इंडेक्स 2, कुणाचं एकाचं ॲग्रीमेंट, सँक्शन लेआउट प्लॅनची कॉपी, कमेन्समेंट सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि चालू 7/12चा उतारा 3 महिन्यामधला. ह्या सर्व डॉक्युमेंट्सच्या प्रती आपण त्या पूर्ण फाईलमध्ये दिल्या की तिथे होतं. आता आपण अजून थोडं पुढं जाऊया की मग फाईल दिली, मग DR ऑफिस म्हणजे डेप्युटी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये काय प्रोसेस होते. बऱ्याच वेळा आपल्याला क्युरियोसिटी असते, ठीक आहे आम्ही फाईल सबमिट केली, मग आता पुढं काय होणार. तर पुढं काय होणार, जसा तुमच्या सोसायटी फॉर्मेशनच्या डॉक्युमेंट्समध्ये एक मॅन्डेटरी गोष्ट जी आहे, तुम्हाला तुमच्यापैकी एक जणाला चीफ प्रमोटर म्हणून अपॉइंट करायचं. म्हणजे जे तुमचे पूर्ण 100 लोक आपण जे उदाहरण मागापासून घेतो आहे, 100मध्ये तुम्हाला कुठलेही जे एक माणूस जो आहे तुमचा तो चीफ प्रमोटर म्हणून नियुक्त करायचा आहे. तो चीफ प्रमोटर जो आहे तुम्ही फाईल सबमिट केल्यानंतर पहिले तिथनं लेटर इश्यू केल्या जाईल DR ऑफिसमधनं, ते आहे नेम रिझर्वेशन म्हणजे नाव आरक्षित केलं गेलेलं आहे सोसायटीचं, आणि बँक ओपनिंगची ऑर्डर. बँक ओपनिंगची ऑर्डर म्हणजे ते तुमचं शेअर कॅपिटल आहे, 500 रुपये प्लस तुमचं एंट्रन्स फी 100 रुपये, 600 इंटू जेवढे तुमचे सर्व युनिट्स आहेत तेवढ्याचे अमाऊंट म्हणजे भाग भांडवल तुमचं जे आहे ते तुम्हाला सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जी आहे, आता पुण्यामध्ये आपण म्हणू PDCC बँक, असं जे काही कुठल्या जिल्ह्यामधली जी बँक असेल त्या बँकेमध्ये जायचे,
चीफ प्रमोटरनी ते पत्र दाखवायचं. ते पत्र दाखवल्यानंतर अकाउंट ओपन केलं जातं आणि चीफ प्रमोटरद्वारे त्याच्यामध्ये ते पैसे डिपॉझिट केले जातात. ते पैसे डिपॉझिट झाल्यानंतर तिथनं स्टेटमेंट कन्फर्मेशन मिळतं की ह्या बँकेच्या खात्यामध्ये सोसायटीचं अकाउंट ओपन झालं आहे प्रपोज सोसायटीचं आणि त्यामध्ये एवढ्या मेंबरचे पैसे जमा आहेत. ते स्टेटमेंट कन्फर्मेशन तुम्ही DR ऑफिसला दिलं की ते रजिस्ट्रेशन फीसचं चलान देतात तुम्हाला. रजिस्ट्रेशन फीसचं चलान पे केलं गेलं की मग डायरेक्ट फायनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, बायलॉजची कॉपी आणि ज्ञापन म्हणजे मेमोरंडम ऑफ रजिस्ट्रेशन हे चीफ प्रमोटरच्या हातात दिलं जातं. आणि मग चीफ प्रमोटरची ती पुढं जबाबदारी येते की रजिस्ट्रेशनच्या तारखेपासून 90 दिवसामध्ये चीफ प्रमोटरनी पहिली जनरल बॉडी मीटिंग घ्यायची आणि प्रोव्हिजनल मॅनेजमेंट कमिटीच्या हातामध्ये तो पूर्ण कारभार सोपवून द्यायचा. आता ह्याच्यापूर्वी एक गोष्ट आपण समजून घेऊया की ह्यापूर्वी असे जे काही जजमेंट्स झालेले होते, निकाल झालेले होते, तर ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कोर्टाने आत्तापर्यंत लक्षात घेतलेल्या आहेत. तर काही निकाल जे आहेत हे सांगतात की डिक्लरेशन डीड बिल्डरनी जे केलेलं आहे त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीने फ्लॅट पर्चेसरचे अधिकार कर्टेल होणार नाहीत की त्यांना सोसायटी फॉर्मेशनचा अधिकारच राहणार नाही. काही जजमेंट्समध्ये कोर्टाने म्हणजे आत्तापर्यंत जेवढा आपण ह्याचा जर एक समरी समजून घेतली आत्तापर्यंतची, तर आत्तापर्यंत उच्च न्यायालयाचा असेल किंवा सर्वोच्च न्यायालयाचा असेल अशा प्रकरणामध्ये कल हा राहिलेला आहे की जिथं फ्लॅट पर्चेसरला वाटतं की आपलं हित आहे ऑर्गनायझेशनमध्ये, तो ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार जो आहे तो फ्लॅट पर्चेसरचा राहील. डेव्हलपर कुठल्याही वेनी त्यांना कंपेल नाही करू शकत की तुम्ही आता हे नाही असंच ह्याच अपार्टमेंटमध्येच राहायला पाहिजे. आता पुढं एक प्रश्न येतो की अपार्टमेंटमध्ये आणि सोसायटीमध्ये मेजर फरक काय. आपण जर सुरुवात केली, बऱ्याच लोकांना हा गोष्टच माहिती नसते अपार्टमेंटमध्ये आणि सोसायटीमध्ये काय फरक आहे. जवळपास एक 15 ते 16 वेगवेगळे डिफरन्शियल पॉईंट्स आहेत. आपण फक्त एकच पॉईंट घेऊया. आपण अल्टिमेटली सोसायटी जेव्हा रजिस्टर करतो, आपला ऑब्जेक्टिव्ह काय असतो की आपल्या सोसायटीच्या मालकीची जमीन पाहिजे. हाऊसिंग लॉ जो आहे म्हणजे मोफा आपण म्हणू, हा मोफाचा मूळ उद्देश काय होता. जर जुना आपण पाहिलं तर पूर्वी काय होतं बघा, 1960च्या आधी म्हणू किंवा आजही आपण खेडेगावांमध्ये एक परिस्थिती पाहतो. प्लॉट एकाचा असतो, त्याच्यावर घर तो स्वतः व्यक्ती बांधतो, विकताना प्लॉट आणि घर दोन्ही विकून टाकतो. मग 7/12ला किंवा प्रॉपर्टी कार्डला नवीन मालकाचं नाव लागतं. आता ही जी कन्सेप्ट आहे 63मध्ये मी सांगतो, बऱ्याच वेळा व्याख्यानामध्ये ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नाही. भारतामध्ये हाऊसिंग लॉ आणणारा पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य, ज्यांनी मोफा हा पहिला हाऊसिंग कायदा आणला. हा कायदा काय सांगत होता की आता कन्सेप्ट अशी होती, जागा एकाची, जो जागाचा मालक आहे त्याच्याकडे स्वतःकडे इतकं भांडवल नाही आहे की तो स्वतः डेव्हलप करू शकेल. डेव्हलप करतोय दुसरा, विकत घेत आहेत तिसरे लोक. आणि आता अशा या लोकांच्या नावाने मालकी द्यायची कशी. एरियल प्रॉपर्टीज आपण जे कन्सेप्ट म्हणतो, आपण फ्लॅटमध्ये राहतो, मालकी आपली त्या कार्पेट एरियाची, मग त्या जागेची मालकी कशाची. तर मोफामध्ये पुढं 11मध्ये ही गोष्ट सांगितली होती, कन्व्हेन्स, हस्तांतरण म्हणजे सेल डीड. सेल डीड कुणाच्या नावाने, सोसायटीच्या नावाने. मग सोसायटीच्या नावाने सेल डीड झाल्यास त्याचा अल्टिमेट ऑब्जेक्ट काय आहे, तर आपण जरी सोसायटीचे मेंबर असलो तरी आपली सोसायटी जागेची मालक आहे आणि त्या जागेच्या मालकीच्या सोसायटीचे आपण सभासद म्हणजे आपल्याकडे शेअर होल्डिंग आहे. म्हणजे अल्टिमेटली आपले जे अधिकार आहेत ते वेल प्रोटेक्टेड आहेत सोसायटीच्या अनुषंगाने. मग कन्व्हेन्स डीड झाल्यानंतर काय होईल, आता आपण फक्त दोन्हीमधला एक बारकावा समजून घेऊ. 3 ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, सोसायटी, कंपनी आणि अपार्टमेंट कंडोमिनियम. मग तिन्हीमध्ये जर आपल्याला अल्टिमेट जे अचिव्हमेंट करायची आहे, 7/12ला नाव किंवा प्रॉपर्टी कार्डला नाव लावायचे, तर पहिलं सोसायटीच्या बाबतीत काय काय स्टेप्स राहतील. पहिली स्टेप कॉमन आहे, कलम 4 नुसारचं ॲग्रीमेंट. म्हणजे कुठेही या तिन्हीमध्ये तुम्ही पाहाल तर एक बेसिक लेवलची स्टेप कन्फर्म आहे की तुम्ही डेव्हलपरसोबत ॲग्रीमेंट केलेलं आहे की मला हा युनिट विकत घ्यायचा, ती बदलणार नाही. दुसरी, सोसायटीच्या बाबतीत डेव्हलपरने स्वतःच कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली, सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं म्हणजे सोसायटी रजिस्टर्ड आहे, हँडओव्हर केल्या गेली. आणि तिसरी अल्टिमेट स्टेप, डीड ऑफ कन्व्हेन्स, म्हणजे जे काही अभिहस्तांतरण आहे तो दस्त डेव्हलपरने स्वतःच व्हॉलंटरी करून दिला आणि सोसायटीच्या नावे पूर्ण मालकी ट्रान्सफर करून दिली. आता जेव्हा ट्रान्सफर झाली मग सोसायटी आपलं 7/12ला नाव लागेल. आता बिल्डरनी सोसायटी रजिस्टर केली पण कन्व्हेन्स करून दिलं नाही, मग त्या केसमध्ये आपल्याला डीम कन्व्हेन्सचा पर्याय जो आहे कलम 11(3) मोफानुसार अवेलेबल राहील. दुसरं पाहूया कंपनी. कंपनीच्या बाबतीत 5पेक्षा कमी युनिट्स आहेत. आता तर आपल्याला सोसायटी फॉर्म करता येते पण ओरिजिनल स्टॅट्यूटप्रमाणे 5पेक्षा कमी युनिट्स आहेत. तर कंपनीज ॲक्टनुसार जो जुना 1956चा कायदा होता
इंडियन कंपनीज ॲक्ट त्याच्यानुसार कंपनीची स्थापना होईल. अल्टिमेट कन्व्हेन्स जे आहे म्हणजे बेसिक 4नुसारचं ॲग्रीमेंट कॉमन, नंतर इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट कंपनीचं, आणि तिसरं लास्ट कन्व्हेन्स इन फेवर ऑफ दॅट कंपनी डेव्हलपर करून देईल आणि नंतर कंपनी आपलं नाव लावेल आणि अल्टिमेटली शेअर होल्डर जे कोण असतील जे फ्लॅट परचेसर आहेत. तिसरं अपार्टमेंट कंडोमिनियम. बेसिक जसं म्हणलं ॲग्रीमेंट सेम राहील. दुसरं डीड ऑफ डिक्लेरेशन कुणी रजिस्टर केलं आहे? बिल्डरने रजिस्टर केलेलं आहे. त्याला कुणाची कन्सेंट आहे का? आपली सही आहे फ्लॅट परचेसरची? नाही. आणि त्याच्यानंतर 100 लोकांनी कन्व्हेन्स म्हणजे डीड ऑफ अपार्टमेंट करून घेतलं. मग आता फायनल आपली स्टेप काय राहते? 7/12ला किंवा प्रॉपर्टी कार्डला नाव लावायचं. आता नाव लावणार कसं? कारण की जर तुम्ही डीड ऑफ अपार्टमेंटमध्ये पाहिलं तर डीड ऑफ अपार्टमेंटचा इंडेक्स टू कुणाचा आहे? ज्यांच्याकडं डीड ऑफ अपार्टमेंट झालेलं आहे ते पाहतं. एक तर डिस्क्रिप्शन ऑफ फ्लॅट असतं व इतर सुखसुविधा आणि जमिनीमध्ये एवढा टक्के अविभक्त हिस्सा अनडिवायडेड शेअर UDS अनडिवायडेड शेअर हा डिफाईन केलेला असतो. आता 7/12ला आपल्याला काय पर्सेंटेज वाईज 7/12ला नाव लावायची प्रोव्हिजन नाही आहे. म्हणजे आपण म्हणू नाही शकत 7/12ला तलाठ्याला जाऊन की पूर्ण जे काही 1 एकर जागा आहे आमच्या पूर्ण प्रोजेक्टची त्याच्यामध्ये माझा आहे 1% हिस्सा, तर तुम्ही 1%ला माझं नाव लावा. 7/12ला नाव कसे लागतील? एकतर सामायिक आणेवारीमध्ये किंवा जे काही प्रत्येकाचे जर डिफाईन एरिया दिलेले असतील तर त्या एरियामध्ये. मग अल्टिमेटली प्रॉब्लेम कुठे येतो? तर 7/12ला नाव लावायला प्रॉब्लेम येतो. म्हणजे अगदी जुने जे मी काही पाहतो कोथरूड भागामध्ये असतील, विमाननगर भागामध्ये जे रिडेव्हलपमेंटला आत्ता सोसायट्या चालल्यात, तर अपार्टमेंट 1980 1985मध्ये झालेलं आहे. सर्वांचे अपार्टमेंट डीड झालेले आहेत आणि आज 7/12 काढला तर मूळ मालकांचा किंवा डेव्हलपरच्या नावाने 7/12 असतो. मग रिडेव्हलपमेंटला जाताना सगळ्यात पहिलं जो कोण रिडेव्हलप करणार आहे तो सांगतो बा मला टायटल क्लिअर पाहिजे. अपार्टमेंट असेल तुमचं तर त्या नावाने 7/12 पाहिजे, सोसायटी असेल तर सोसायटीच्या नावाने 7/12 पाहिजे, तरच आपण रिडेव्हलपमेंटला पुढं जाऊ. का? कारण की एकदा रिडेव्हलपमेंटची प्रोसेस इनिशिएट करायची आणि ज्याच्या नावावर 7/12 आहे त्यांनी लिटिगेशन स्टार्ट करायचं, कोर्टाकडनं स्टे ऑर्डर्स आणायच्या आणि सगळ्याच गोष्टी थांबायच्या. म्हणून 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर करण्यासाठी जेवढं योग्य पद्धतीने सोसायटीचं नाव लागतं तेवढं रेकॉर्ड आत्तापर्यंत चेक केला असता अपार्टमेंटचे नावं एवढे सरळ मार्गाने लागत नाही. म्हणून जे मेजर लोक आहेत आत्ता जो ट्रेंड चालू आहे की आता सोसायटी कन्वर्ट करायची, म्हणजे सोसायटी अपार्टमेंट कन्वर्ट करायचं, अपार्टमेंटमधनं विड्रॉ व्हायचं आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करायची. स्टॅम्प ड्युटीचा आता एक जो मुद्दा होता सर्वात महत्त्वाचा, 2 प्रश्न होते. त्यातला पहिला प्रश्न जो होता याच्यावरती स्टॅम्प ड्युटी किती लागते. म्हणजे जर अपार्टमेंट तुम्हाला रजिस्टर करायचं आहे तर अपार्टमेंटमधनं विड्रॉ करायचं आहे आणि डीड ऑफ डिक्लेरेशन तुम्हाला जो कलम 14नुसार विड्रॉ करून घ्यायचं आहे तर त्याला स्टॅम्प ड्युटी 500 + 500 रजिस्ट्रेशन. जे पूर्वी होतं 100 आणि 500, पण आता ते 100चं मी जसं सांगितलं डिनॉमिनेशन बंद झाले तर 1000 रुपये. आणि जेवढे पानं आहेत तुमचे घोषणापत्राचे, समजा तुमचा 400 पानाचं घोषणापत्र आहे तर 20 रुपयाप्रमाणे जे काही डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस आहेत ते लागतात. त्याच्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी लागत नाही. पण मी जसं सांगितलं की परत पुढले कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्यासाठी मी जी फॉलो करतो प्रोसेस ती म्हणजे मी ॲडज्युडिकेट करून घेतो. डॉक्युमेंट भरणं तेवढेच आहेत, फक्त एक पत्रानुसार पहिलंच घ्यायचं स्टॅम्प कलेक्टर ऑफिसमधनं की तुम्ही एवढेच भरणं लागता. म्हणजे पुढले जे काही लॉस ऑफ रेव्हेन्यू आणि एस्कलेट होतात हे मॅटर्स हे तिथं थांबल्या जातात. नाही, अपार्टमेंटची सोसायटी कन्वर्ट झाली आणि त्याला जर कन्व्हिन्स करायचं असेल तर त्याची प्रोसेस काय? कन्व्हिन्स डीडसाठी का डीम कन्व्हिन्स करावं? आता अपार्टमेंट टू सोसायटी झालेली आहे. अपार्टमेंट टू सोसायटीचं रजिस्ट्रेशन झालं. सोसायटीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता आपण थोडं कन्व्हिन्सला टच करतो ह्या विषयाच्या अनुषंगाने. आता कन्व्हिन्स करणं हे सगळ्यात अल्टिमेट ऑब्जेक्ट काय? फक्त अपार्टमेंट टू सोसायटी बनवायचा हा ऑब्जेक्टच नसतो. 7/12ला नाव लागलं पाहिजे सोसायटीचा हा अल्टिमेट ऑब्जेक्ट असतो. मग ह्या केसमध्ये काय केलं जातं की एकदा सोसायटी रजिस्टर झाली की डेव्हलपरला तुम्हाला 4 महिन्याचा चान्स दिलेला आहे. म्हणजे कायद्यातच नियम 9 जो आहे मोफाचा तो सांगतो की एकदा सोसायटी रजिस्टर झाली, आयदर अपार्टमेंट टू सोसायटी असेल किंवा तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन केलेली सोसायटी असेल, डेव्हलपरनी करून दिलेली सोसायटी असेल, तर डेव्हलपरची ही जबाबदारी आहे की त्यांनी 4 महिन्यामध्ये कन्व्हिन्स डीड सोसायटीच्या नावे करून द्यायची. मग 4 महिन्यात जर त्यांनी कन्व्हिन्स करून दिलं नाही तर काय? तर तुम्हाला डीम कन्व्हिन्सचा ऑप्शन आहे. कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे DDR ऑफिसमध्ये जाऊन अर्ज फाईल करता येतो
आणि आता असा डीम कन्व्हेन्सचा अर्ज फाईल केल्याच्यानंतर डीम कन्व्हेन्सची ऑर्डर पास होते. ऑर्डर पास झाल्यानंतर जिथं FSI नील आहे, म्हणजे त्या प्लॉटवरती FSI शिल्लकच नाही, तिथं तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन करू शकता कन्व्हेन्स डीडच्या डॉक्युमेंटचं. आणि ज्या ठिकाणी FSI बॅलन्स आहे त्या ठिकाणी परत ॲडज्युडिकेट करावं लागतं कन्व्हेन्स डीडचा दस्त. आता त्याच्यावरती स्टॅम्प किती लागतो, कन्व्हेन्स डीड रजिस्ट्रेशन करताना स्टॅम्प किती लागतो? तर बघा, डीड ऑफ कन्व्हेन्स जे आहे हे डायरेक्ट ट्रान्झॅक्शन नाही आहे. म्हणजे माणूस माणसाला जमीन विकतो आहे, जागा विकतो आहे, असा व्यवहार नाही आहे. तो व्यवहार कसा आहे, तो कॉन्सिक्वेन्शियल व्यवहार आहे. कॉन्सिक्वेन्शियल म्हणजे ऑलरेडी पूर्वीचे जे काही फ्लॅट परचेस झालेले आहेत, म्हणजे तुम्ही जे फ्लॅट विकत घेतल्यामुळं हा कन्व्हेन्सचा विषय आला. फ्लॅट जर विकत घेतले नसते कोणी तर कन्व्हेन्सचा विषयच येत नव्हता. म्हणजे नेट तिथं काय चेक केलं जातं की जेवढे फ्लॅट परचेसर्स आहेत त्यांनी फ्लॅटची व्हॅल्यूप्रमाणे व्यवस्थित स्टॅम्प भरलेला आहे का. आणि जर सर्वांनी स्टॅम्प व्यवस्थित भरलेला असेल तर मग डीड ऑफ कन्व्हेन्सला स्टॅम्प लागतो फक्त 500 + 500. आणि जर बॅलन्स FSI असेल तर लँड रेटप्रमाणे जेवढा FSI बॅलन्स आहे तेवढ्यावरती ती स्टॅम्प ड्युटी लागते. जी लँड रेटप्रमाणे जेवढा रेट असेल तेवढा स्टॅम्प ड्युटी लागते. आणि एखाद्या फ्लॅट परचेसरनी जर स्टॅम्प भरलेला नसेल तर मग त्या फ्लॅट परचेसरनी जे कमी भरला आहे किंवा भरलेलाच नाही, डेफिसिट भरलेला असेल तर ती पूर्ण भरल्या घेऊन मग कन्व्हेन्सचा डॉक्युमेंट रजिस्टर केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त कन्व्हेन्सला बाकी कुठलाही स्टॅम्प ड्युटीचा खर्च लागत नाही. त्याची प्रोसेस अपार्टमेंट टू सोसायटीमध्ये कन्व्हर्शन झाल्यावर मग कन्व्हिन्स करायला प्रोसेस नॉर्मल जी सोसायटीची असते ती सेमच प्रोसेस, काही चेंज नाही, सेम प्रोसेस. मग त्याच्यामध्ये ते डेव्हलपरची सही लागतेच. जसं इथं मेरू हाईट्समध्ये जे असं आपल्याला एकदम फास्ट ट्रॅक रस्ता दिलेला आहे तसा कन्व्हेन्सच्या बाबतीमध्ये नाही आहे. ते डेव्हलपरला नोटीस पाठवणं आलंच, त्यांनी स्वतःहून करून दिलं योग्य, नाही करून दिलं तर मग डीम कन्व्हेन्सचा रस्ता जो रेग्युलर सोसायटीला आहे तोच ज्या सोसायट्या अपार्टमेंटमधनं सोसायट्या बनलेल्या आहेत त्यांच्यासाठी ती सेम प्रोसेस. अपार्टमेंट सर्वांचं व्हावं लागतं. सोसायटी समजा काही जणांचं अपार्टमेंट झालेलं आहे, काही जणांचं नाही आहे, तरी कन्व्हर्जन किंवा तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता. पडू शकतो. म्हणजे 100% लोकांचं झालंच पाहिजे असं मॅन्डेटरी नाही आहे. उदाहरण म्हणून आपण जसं मागाचंच जे विषय घेतो आहे आपण, 100 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामधल्या फक्त 5च लोकांनी अपार्टमेंट डीड ऑफ हे केलेले आहेत अपार्टमेंट्स. मग त्या केसमध्ये देखील बाकीचे 51% एकत्र आले तर विड्रॉल होऊ शकतं. तो जो ज्यांनी केलेलं आहे अपार्टमेंट केलेलं आहे म्हणजे मी ऐकलं की त्याचं ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेली आहे, काही पर्सेंटेज मालकी ही एस्टॅब्लिश झालेली आहे दी आईज ऑफ दी गव्हर्नमेंट और कुठल्याही डॉक्युमेंटेशनप्रमाणे. मग तो म्हणेल की माझी जर मालकी जर आहे काय 10%, 2%, 31%, तर ती तुम्ही कुठल्या अधिकाराने काढू शकता. बघा, आता इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, हा सर्रास येणारा प्रश्न आहे की माझी मालकी एस्टॅब्लिश झाली आहे पर्सेंटेज वाईज, तुम्हाला अधिकार कसा येईल की ती विड्रॉ करण्याचा किंवा काढून घेण्याचा. तर इथं पहिलं समजून घेऊया आपण की पूर्वी काय सांगत होते. 18च्या आधीची जी आपण कलम 14 पाहिला त्यात एक सांगितलं होतं की ह्याच प्रिन्सिपलला अनुषंगाने धरून सांगितलेलं होतं कायद्यात की कुणाची क्रिएट झालेली असेल, कुणी ॲक्सेप्ट केलेली असेल तरी सर्वांच्या सहीची गरज आहे, सर्व लोकांच्या सहीची त्याच्यात आवश्यकता राहील. मग 18मध्ये जी अमेंडमेंट केली त्याचा मेजर उद्देशच हा होता की 1 आणि 2 जे सांगतायत माझी 2%ची 1%ची मालकी आहे, त्या 1%च्या मालकीला धरून बाकीच्या 98%वर किंवा 99%वर अन्याय नाही झाला पाहिजे. म्हणून मेजॉरिटी मायनॉरिटी प्रिन्सिपल आहे. आता आपण डेमोक्रेटिक देशात राहतो, एक गोष्ट तर क्लिअर आहे, 51% लोकांनी घेतलेला निकाल बाकीच्या 49वरती बंधनकारक राहतो. अजून अशा पद्धतीचे कुठले वेगळे लिटिगेशन तरी अजून तयार झालेले नाही आहेत, जे पूर्वीचे आहेत काहीच 2018च्या आधीचे. त्याच्यामध्ये कोर्टाचा कल हाच राहिलेला आहे बऱ्याच ठिकाणी, जे सिव्हिल कोर्टाचे ऑर्डर्स मी काही पाहतो की कल हा राहिलेला आहे की म्हणजे जास्त लोकांचं हित ज्याच्यात आहे ते हित जोपासलं पाहिजे.